हाय हॅलो. चला आज बनवूया मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा या भाजी, तुम्ही काही म्हणू शकता, रस्सा या भाजी. चला सुरू करूया. 700 ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतले. एका कुकरमध्ये 3 मोठे चम्मच तेल टाकायचं. त्यात अर्धा छोटा चम्मच हळदी पावडर टाकायची. त्यानंतर पूर्ण मटण टाकून घ्यायचं. 1.5 चम्मच नमक टाकायचं. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर त्याला कुकरचं टोपण लावून 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढून घ्या. 3 शिट्ट्यानंतर बघा एकदम मस्त शिजलेला आहे. आता वाटण बघू. 3 मोठे चम्मच खोबरं, 1 लसणाची गड्डी, 1 इंच अद्रक, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून बारीक छानसं वाटून घेऊया. चला आता फोडणीकडे वळूया. एका पातेल्यात 3 मोठे चम्मच तेल टाकू. तेलाची पळी असते ना ती 3 मोठे चम्मच टाकायची. नंतर पेस्ट टाकायची. त्यात पेस्टला 5 मिनटंपर्यंत परतून घ्यायचं. 5 मिनटांनंतर त्याला एकदा अजून हलवून घ्यायचं. व्यवस्थित मस्त फ्राय झाल्यावर असं फ्रायसारखं झालं ना, त्याच्यानंतर काळा मसाला 1 मोठा चम्मच, मीठ चवीनुसार आणि मटण मसाला 1 छोटा चम्मच, ह्या अर्धा चम्मच याप्रमाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं अर्धा कप पाणी टाकून व्यवस्थित खंगाळून त्यात वतून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा. झाकून 5 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्या. 5 मिनटानंतर झाकण काढून त्यात शिजलेले मटण टाका. काय करणार, मटण 50% तर फोडणी द्यायच्या आधीच संपले. त्याच्यामुळं हा 350 ग्रॅमच्या आसपास आहे. 5 मिनटं झाकून शिजवा. 5 मिनटानंतर मटण जरा जास्त त्याच्यामुळे मी त्यात चम्मच घालून हलवलं नाही. तुम्ही एकदा मिक्स करून घेऊ शकता. 2 ग्लास पाणी घातले. व्यवस्थित मिक्स करा. मीठ चेक करा, नक्की मीठ कमी नाही पडणार. बारीक गॅसवर व्यवस्थित उकळी काढून घ्या. उकळी आल्यानंतर 5 मिनटं अजून शिजवा एकदम लो फ्लेमवर. 5 मिनटं शिजल्यानंतर गॅस बंद करा. मस्त सुवास घ्या. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि मग मस्त ताटात घेऊन असं मस्त भाकरीबरोबर खा. बाय. सबस्क्राईब करा.